हेलो स्टूडेंट, वेलकम बॅक। आज आपण किंमत सिद्धांत म्हणजे प्राइस थेरी या पेपरच्या सिलेबसवर आधारित काही बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। कारण हे बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला सर्वच विषयांच्या सत्र परीक्षामध्ये सुरुवातीलाच विचारलेले असतात आणि या प्रश्नांच्या योग्य उत्तराला गणितासारखे तुम्हाला उत्तर जर करेक्ट आलं, तुम्ही लिहिलेलं उत्तर जर करेक्ट असेल तर 2 मार्क मिळतात। आणि हे 5 प्रश्न असतात। 5 पैकी 5ही प्रश्नांची उत्तर जर तुम्ही योग्य दिली, योग्य पर्याय निवडला तर तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळतात। आणि असे बहुपर्यायी प्रश्न आजच्या सद्यस्थितीला तरी ते बहुतांश सर्वच परीक्षांमध्ये विचारले जातात। सर्वच शाळा महाविद्यालयाच्या परीक्षांमध्ये विचारले जातात आणि त्याचबरोबर ते विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा विचारले जातात। तर विद्यार्थी मित्र हो, किंमत सिद्धांत या पेपरच्या सिलेबसवर आधारित आपण पहिला प्रश्न घेऊया। तो म्हणजे प्रश्न नीट समजून घ्या, पर्याय पण त्याचे नीट समजून घ्या आणि त्यानंतर कोणता योग्य पर्याय आहे ते आपल्याला त्या ठिकाणी ठरवून लिहावयाचा आहे। तर विद्यार्थी मित्र हो, पहिला प्रश्न आहे, समउत्पादन फल वक्राचा आकार रिकामी जागा असतो। समउत्पादन फल वक्र म्हणजेच समउत्पत्ती वक्र। समउत्पादन फल वक्राचा आकार रिकामी जागा असतो। पहिला पर्याय आहे अ ऋणात्मक, ब पर्याय आहे धनात्मक, क पर्याय आहे अ आणि ब म्हणजे ऋणात्मक आणि धनात्मक दोन्ही चूक, अ आणि ब दोन्ही चूक, आणि ड पर्याय आहे अ आणि ब दोन्हीही बरोबर। तर या 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय योग्य आहे? आपण समउत्पत्ती वक्राचा अभ्यास करताना पाहिलेला आहे की समउत्पत्ती वक्र किंवा समउत्पादन वक्र, समउत्पादन फल वक्र हा ऋणात्मक आकाराचा असतो। म्हणून यामधला अ पर्याय बरोबर आहे ऋणात्मक, ब पर्याय आहे धनात्मक, क पर्याय आहे अ आणि ब दोन्ही चूक, दोन्हीही चूक असू शकत नाहीत किंवा नाहीत। त्यानंतर दोन्हीही बरोबर सुद्धा नाहीत, म्हणजे अ आणि ब दोन्ही बरोबर, दोन्हीही बरोबर नाहीत, तर त्यापैकी एकच बरोबर आहे आणि ते आहे अ ऋणात्मक। ओके, पुढचा प्रश्न घेऊया। क्वेश्चन नंबर 2, दीर्घकालीन सरासरी खर्च वक्रास
रिकामी जागा वक्र म्हणतात. तर दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र आपण अभ्यासला आहे आणि दीर्घकालीन सरासरी खर्च वक्रास आपण इतर ज्या दोन नावांनी आपण संबोधतो ते दोन कोणते नावं आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर दीर्घकालीन सरासरी खर्च वक्रास रिकामी जागा वक्र म्हणतात. तर काय म्हणतात? पर्याय अ आहे संवेष्टन वक्र. संवेष्टन वक्र. पर्याय ब आहे नियोजन वक्र. पर्याय क आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आणि पर्याय ड आहे अ व ब दोन्ही चूक. तर विद्यार्थी मित्र हो, दीर्घकालीन सरासरी खर्च वक्रास रिकामी जागा वक्र म्हणतात. तर अ पर्याय आहे संवेष्टन वक्र. तर हा पर्याय सुद्धा करेक्ट आहे, कारण दीर्घकालीन सरासरी खर्च वक्रास संवेष्टन वक्र म्हणतात. परंतु पहिला पर्याय बरोबर आहे म्हणजे दुसरे, तिसरे आणि चौथा म्हणजे ब, क आणि ड पर्याय चूक आहेत असं नाही. ते पर्यायसुद्धा वाचून पाहायचे. कदाचित पुढचे काही पर्यायसुद्धा बरोबर असू शकतात. तर ब पर्याय आहे नियोजन वक्र. तर दीर्घकालीन सरासरी खर्च वक्रास नियोजन वक्र असे सुद्धा म्हणतात, म्हणून ब पर्याय सुद्धा बरोबर आहे. मग कोणताही एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. या ठिकाणी अ पर्याय संवेष्टन वक्र हाही बरोबर आहे. ब पर्याय नियोजन वक्र हा सुद्धा बरोबर आहे. म्हणून आपण तिसरा पर्याय वाचून पाहूया. तो आहे क. अ व ब दोन्ही बरोबर. अ संवेष्टन वक्रही बरोबर आहे, ब नियोजन वक्रही बरोबर आहे. म्हणून क पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय आहे. ते म्हणजे अ व ब दोन्ही बरोबर आहे. आणि ड पर्याय आहे अ व ब दोन्ही चूक. तर ड पर्याय चुकीचा आहे. अ बरोबर आहे, ब बरोबर आहे आणि या दोन्हीचं एकत्रीकरण केलेला क पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय आहे. म्हणून दीर्घकालीन सरासरी खर्च वक्रास संवेष्टन वक्र व नियोजन वक्र म्हणतात हे सांगणारा क पर्याय हा बरोबर आहे. अ व ब दोन्ही बरोबर. ओके. आता पुढचा प्रश्न घेऊया. विकुंचित मागणी वक्र संकल्पना रिकामी जागा यांनी मांडली. विकुंचित मागणी वक्र संकल्पना रिकामी जागा यांनी मांडली. तर विकुंचित मागणी वक्र संकल्पना कोणी मांडली आठवते का? आठवत नसेल तर पर्याय वाचून पहा. पहिला पर्याय आहे अ प्रोफेसर पॉल एम स्विजी. ब पर्याय आहे प्राध्यापक नाईट. क पर्याय आहे डॉक्टर मार्शल आणि ड पर्याय आहे शुम्पीटर. तर विकुंचित मागणी वक्र कोणी मांडला आहे? तर विकुंचित मागणी वक्र हा प्रोफेसर पॉल एम स्विजी यांनी मांडलेला आहे. म्हणून अ पर्याय विकुंचित मागणी वक्र संकल्पना प्रोफेसर पॉल एम स्विजी यांनी मांडली आहे. म्हणून अ पर्याय बरोबर आहे प्रोफेसर पॉल एम स्विजी. ब पर्याय होता प्राध्यापक नाईट यांनी मांडली नाही. डॉक्टर मार्शल यांनी सुद्धा मांडली नाही आणि डॉक्टर शुम्पीटर यांनी सुद्धा मांडली नाही. म्हणजे विकुंचित मागणी वक्र संकल्पना ही प्रोफेसर पॉल एम स्विजी यांनी मांडली. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
अ. प्रोफेसर पॉल एम स्विजी. ओके. आता पुढचा प्रश्न घेऊया. धोका, अनिश्चितता व नफा हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला. म्हणजे धोका, अनिश्चितता व नफा हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला. तर धोका, अनिश्चितता व नफा हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ कोणी लिहिला त्याचे पर्याय दिलेले आहेत. अ. प्राध्यापक नाईट, ब. प्राध्यापक शुम्पीटर, क. प्राध्यापक हॉले, ड. जे.बी. क्लार्क. तर यापैकी या ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आहे. धोका, अनिश्चितता व नफा हा ग्रंथ प्राध्यापक नाईट यांनी लिहिलेला आहे. म्हणून पर्याय अ. प्राध्यापक नाईट हा योग्य पर्याय आहे. ब. पर्याय होता शुम्पीटर, कारण हा ग्रंथ शुम्पीटर यांनी नाही लिहिला. पर्याय क होता प्राध्यापक हॉले, हॉले यांनी सुद्धा हा ग्रंथ नाही लिहिला. आणि ड. पर्याय होता जे.बी. क्लार्क, जे.बी. क्लार्क यांनी सुद्धा धोका, अनिश्चितता व नफा हा ग्रंथ लिहिला नाही. म्हणून योग्य पर्याय आहे अ. प्राध्यापक नाईट. ओके. पुढचा प्रश्न घेऊया. धोका, अनिश्चितता व नफा हा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला? धोका, अनिश्चितता व नफा हा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला? पर्याय दिलेले आहेत 4. अ. 1940, ब. 1930, क. 1920 आणि ड. 1950. तर धोका, अनिश्चितता व नफा हा ग्रंथ आपण पाहिलं की तो प्राध्यापक नाईट यांनी 1940 मध्ये प्रसिद्ध केला आहे. म्हणून 1940 हा अपर्याय योग्य पर्याय आहे. ब. पर्याय होता 1930, तो अयोग्य आहे. क. पर्याय होता 1920, तो अयोग्य आहे. आणि ड. पर्याय आहे 1950, म्हणून ड. पर्यायसुद्धा अयोग्य आहे. म्हणून धोका, अनिश्चितता व नफा हा ग्रंथ 1940 या वर्षी प्रसिद्ध झाला. म्हणून अ हा पर्याय योग्य पर्याय आहे. ओके. पुढचा प्रश्न घेऊया. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ग्राहकांची संख्या रिकामी जागा असते. आपण पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ अभ्यासली. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये किंमत निश्चिती आपण अभ्यासली. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेची वैशिष्ट्ये अभ्यासताना आपण पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य अभ्यासलं. त्यामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर समजलेलं आहे की पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत ग्राहकाची संख्या रिकामी जागा असते. पहिला पर्याय आहे अ. असंख्य, ब. मर्यादित, क. पर्याय आहे अ व ब दोन्ही बरोबर आणि ड. पर्याय आहे अ व ब दोन्ही चूक. तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ग्राहकांची संख्या ही असंख्य असते, अमर्यादित असते, असंख्य असते. म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे तो म्हणजे अ. असंख्य. कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ग्राहकांची संख्या ही असंख्य असते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ. असंख्य. तर या ठिकाणी आपण आता एक शेवटचा प्रश्न घेऊया. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विक्रेत्यांची संख्या रिकामी जागा असते.
तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विक्रेत्यांची संख्या किती असते हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. पहिला पर्याय आहे असंख्य, दुसरा पर्याय ब आहे मर्यादित, तिसरा पर्याय आहे क अ व ब दोन्ही बरोबर, आणि चौथा पर्याय ड आहे अ व ब दोन्ही चूक. तर आपण पाहिलं की पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत विक्रेत्यांची संख्यासुद्धा असंख्य असते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ असंख्य. म्हणजे थोडक्यात पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत विक्रेत्यांची संख्यासुद्धा असंख्य असते. म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय आहे अ असंख्य. आपण पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ अभ्यासताना पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये ग्राहकांची व विक्रेत्यांची संख्या ही अमर्यादित असते, असंख्य असते, हे वैशिष्ट्य अभ्यासलं होतं. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे अ असंख्य. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या तासामध्ये आपण आणखी काही या पेपरची अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी प्रश्न सराव करूया, अभ्यास करूया. ठीक आहे, या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.